हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपण गावाकडे गेलं ना सगळं घरभर धूळ पडते बघा. घर एकदम स्वच्छ क्लीन करून गेलते मी, तरी पण ना अशी धूळ किंवा फरशी वगैरे पुसायची आहे मला. तर ती सगळी कामं बाकी ती पूर्वाने देवपूजा केलेली आहे, कपडे धुवून टाकलेले आहेत, सकाळची सगळं रुटीनची कामं झालेली आहेत. तर आता ना म्हणजे सगळं म्हणजे सकाळची जेवढी 11 वाजता होती सगळी कामं मी केलेली आहेत. सुट्ट्या मला थोडं म्हणजे सोपं पडतंय काम. तर चला आता बाकीची जी काय गावावरून आलेली घाण कपडे वगैरे मी मशीनला लावणार आहे आणि त्याच्यानंतर घरात फरशी वगैरे पुसणार आहे. मम्मीनं ना मला येताना चपात्या वगैरे सगळं बांधून दिलं सगळा स्वयंपाक. त्यामुळे आल्यानंतर काय स्वयंपाक बनवला नाही मी, डायरेक्ट म्हणजे ते स्वयंपाक सगळं सोडून ठेवला. भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी सगळं काय काय बनवून ठेवलं होतं आणि ते सगळं बांधून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे पण दिलेल्या आहेत. आणि हे बघा आमचं आलेलं ना हे काम चाललंय. अगं जरा लांब लांब टाक, त्यांना वाटेल काही नाही. त्यांना वाटेल माहित नाही तुला कधी टाकायचं. त्याच्यानंतर सगळे म्हणजे जी काय ऊसाचा पाला होता ना ती थोडा थोडा टाकून करून असा बारीक बारीक करून टाकला. त्याच्यानंतर आंबे थोडे थोडे हात त्याच्यावर टाकून घेतले. त्याच्यानंतर परत पाला टाकायचा, परत आंबे टाकायचे, असे सगळं करून एक कॅरेट आणि एक आंब्याची पाटी फुल भरून आम्ही दोघांचं आमचं तेच काम चालू होतं. थोडं मी आणि थोडं त्यानं आमचा ऋतू. काय होतंय माहितीये का, एकट्याने सगळं काम करायचं म्हणलं तर होत नाही, कारण गावाकडून आलं की साफसफाई करा, परत घरातलं स्वयंपाक वगैरे बनवा, ही सगळं करा म्हणलं लय वैताग येते. मग काय झालं माहिती का, तरी माझं मम्मीने आमचं सगळं स्वयंपाक बनवून दिल्यामुळं मला हे आलेलं काम करता आलं. आणि त्याच्यानंतर ऋतू बी मला मदत करू लागला. ऋतू आता शाळेला सुट्ट्या लागलेत आणि आता क्लास वगैरे त्याचं सध्या काय नाही. आता तो 10वीला जाणार आहे. त्याच्यानंतर आता 10वीला जाणार आहे, तर कसं आहे माहिती का, आता त्याची क्लास चालू होण्याची पण शक्यता आहे. तर म्हणलं आता जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत पोरांची मदत घ्यायची. परत त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण कसं आहे 10वीचं वर्ष म्हणजे महत्त्वाचं वर्ष असते. तर मी काही त्यांना काम लावत नाही शाळा चालू असताना. म्हणलं आता जोपर्यंत घरी येते सुट्टी थोडं हातभार लावते ती पोरं, तेवढं आपल्याला पण टेन्शन राहत नाही. मग आता ना एवढी सगळी बघा भांडी वगैरे मी जी काय गावाकडून ही डबी वगैरे आहेत ना ती आमच्या मम्मीने मला दिलेले आहेत. आणि येस तर सगळं मनी प्लांटचं बघा वाट लागली, कारण मी 8 दिवस गावाला होते, त्यामुळं असं मनी प्लांटवर धूळ आणि ही पण झाली, त्याला पाणी पण कमी पडले. तर इकडं पूर्वाची चालली देवपूजा करायला. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांनी आम्ही काय केलं, आता सकाळचा नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि त्याच्यानंतर म्हणलं स्वयंपाक तर मम्मी दिलेलं भरपूर पडलंय तसंच. आणि थोडंसं मी पण बनवणार आहे. थोडंसं चिकन दिलतं ना तिकडं मामाच्या गावा, म्हणजे आमच्या मामाने चिकन दिलतं ना, तर ते चिकन मला पण दिलंय तिनं. तर ते थोडंसं फ्राय करायचं आहे. तोपर्यंत म्हणलं इथं पूर्वा देवपूजा करते, तिला थोडंसं अजून एवढं म्हणजे आपण सांगावं लागतंय की देवाची मांडणी वगैरे करायला ती करते. तरी पण पोरांना आपल्यासारखं जमत नाही थोडंफार. तर ती सगळं सांगितलं ना, सजावट मात्र ती छान करते देवाची. तर सगळं तिनं देव वगैरे पूजून घेतलं. आणि मला ना गावाकडून येताना माझ्या वडिलांनी एक मूर्ती पण घेऊन ठेवलेली होती, ती पण मी आणली. म्हणलं बरं झालं, कारण काय माहिती का, ही भगवद्गीता पण मला माझ्या वडिलांनी दिलेली आहे पहिली. आणि ही आता मला ना विठ्ठलाची मूर्ती बरेच दिवस झालं पाहिजे होती. हो का, ही विठ्ठलाची मूर्ती आहे ना, मला माझ्या वडिलांनी घेऊन दिलेली आहे. तर ती पण मी येताना घेऊन आली. आता कसं म्हणजे मंदिर एकदम भरगतच असं वाटते. तरी जी ती कपडा आहे ना खाली टाकलेला, ती कपडा जरा मला चेंज करायचा आहे, कारण मूर्ती जर व्हाईट मंदिरात म्हणजे पांढऱ्या मंदिरात जर अशी खाली ठेवली ना मूर्ती अजून छान दिसेल विठ्ठलाची मूर्ती. तर म्हणलं असू द्या, कारण परत मग दुसरी देव दिसणार नाही ते मंदिरातनं, म्हणून मी ते तसंच ठेवून दिलं. काय होतंय, मंदिर पांढरं असलं ना की मग दुसरं देव आहेत ते आपलं तांब्याचं पितळाचं ते दिसत नाहीत, आणि मूर्ती तर दिसेल विठ्ठलाची. मग साईडला एक कपडा, एका साईडला कपडा काढून तिथले तिथं ठेवून दिल. तोपर्यंत तिकडं ना सगळ्या शेंगाच्या पोळ्या मी अशा वाळत घातल्या. काय म्हणलं मम्मीला मी सांगितलं होतं एवढं करू नको, एवढं देऊ नको, कोण खात नाही एवढं, तरी काय ती काय ऐकत नसते. शेवटी आईचं म्हणजे कसं, ती तिच्या मनाचंच खरं करते. तिला जेवढं द्यायचं आहे ती तेवढंच देते. मग ती सगळं तिनं असं भरपूर असं सगळं शेंगाच्या पोळ्या हे करून दिले. ती सगळं आता जे काय आम्हाला जेवढं लागलं तेवढं आम्ही खाल्लं, बाकीचं तर ते तसंच राहिलं. म्हणलं जाऊ दे, तुपासोबत परत थोडं लावून जेवायच्या टायमिंगला गरम केलं तर एक एक पोळी खाऊन जातील सगळी. मग त्याच्यानंतर थोडीशी शेवग्याची भाजी केली. आणि ही शेवग्याची भाजी आहे ना फक्त 2 वाट्या बनवायची होती मला, कारण मी आज चिकन खाणार नव्हते. आणि चिकन ही गावाकडनं आणलेलं होतं फक्त. मग फ्रीजमधले 2-3 कांदे, 2-3 टोमॅटो, थोडीशी शिमला मिरची चिरली आणि त्याच्यानंतर चिकनला ना फक्त फ्राय करणार होते. रस्सा सुद्धा तिने मला तेवढं लांबून किटलीत भरून दिला होता, त्यामुळं म्हणलं आता काय रस्साचं काही करायची गरज नाही. मग काय केलं, जे काही चिकन होतं ना ते सगळं मी ह्याच्यात असं म्हणजे टाकून घेतलं.
आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटं वाफ दिली बघा. तर मग एकदम मस्त असं टेस्ट आली होती त्याला आणि एकदम छान झालं होतं. तर ती एक 2-3 मिनटं शिजवून घेतलं परत आणि त्याच्यानंतर मला भरपूर अशी पुढं काम होती, कारण हे तर स्वयंपाकाचं झालं, सकाळचं आवरून झालं, पण त्याच्यानंतर मला साफसफाईचं भरपूर असं काम पडलं होतं. तर साफसफाईमध्ये असं म्हणजे काय माहिती आहे का, वरची धूळ वगैरे तर मी काढून घेतली होती, पण कसं आहे खाली ती सगळं सोप्यावर पडलं होतं. मग त्याच्यानंतर मला डबल काम लागलं, कारण सोप्यावर मी ना त्याच्या अगोदर काहीच कपडे वगैरे हातरून पॅक केलं नव्हतं, कारण म्हणलं गोंधळात ना एकदमच साफसफाई आपण काढली ना तर आपल्याला काय सुचत नाही, तसं झालं तर बघा. आणि मला घरात घाण ना अजिबात जमत नाही. मग काय केलं त्याच्यानंतर सगळं जी काय आता केले वरनं पडले, आता फॅनचं वगैरे पडलं होतं ते सगळं एकदा झाडून साफसफाई केली, घर झाडू मारला आणि त्याच्यानंतर मग जी काही थोडी आपली कपडे वगैरे होती ती पण मशीनला लावून घेतलेली होती. थोडी नंतर कपडे आणून काढली मी, म्हणलं आता मशीन काय काम झालं होतं तर रिकामीच आहे, तर आणखी कपडे मशीनला लावली. आणि त्याच्यानंतर म्हणजे गावाला गेले ना आपण काय होते माहिती आहे का, भरपूर कपडे असतात आणि एकदा जरी मशीनला लावले ना कपडे ते धुवून वाळत घातले, नंतर कपडे अजून मशीनला लावले, तोपर्यंत इकडं जे काय तिने थोडंफार मला दिलं होतं ना, म्हणजे आणखी माळवं वगैरे मला दिलं होतं तिने येताना तिकडून सगळं. म्हणले आता फ्रीजमध्ये तुझ्या काय नसेल, कारण आपण गावाकडे जायचं म्हणलं ना एवढं म्हणजे हे भाजीपाला भरत नाही. तर मग तिनं थोडं थोडं दिलेलं आणि येताना मी पण काय तर थांबून थोडंसं स्टँडवर घेतलं होतं सगळं माळवं विकत, कारण आम्हाला ना डेली पेरू वगैरे ककडी असं डेली लागतंय जेवणासोबत खायला, त्याच्यामुळे ते तर मी कंपल्सरी आणलं येताना. आणि नंतर दुधाची पिशवी वगैरे, कारण गावाला गेल्यामुळे दूध वगैरे नव्हतं काय, सगळं घेऊन आले येताना. त्याच्यानंतर एकीकडे चहा टाकला आणि त्याच्यानंतर किचनमधली सगळी कामं झाली, पण मला ना फरशी पुसायची बाकी होती. म्हणजे काय होते, सगळी कामं झाली ना, जे लास्टचं काम राहिलं ना ते एकदम माझ्या मुळावर येते बघा, असंच झाले. त्याच्यानंतर म्हटलं चला आता पुढची फरशी वगैरे पुसून घेण्याच्या अगोदर मस्त असं चहा टाकते आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन 10-15 मिनटं बसते आणि नंतर फरशी पुसते. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. इथंच व्हिडिओचा एंड करते.